Theorem of a cyclic quadrilateral. It is the most important theorem for this content. म्हणजे आपण इथं जे काही कंटेंट पाहणार आहोत, जे प्रॅक्टिस सेट पाहणार आहोत, त्यासाठी मात्र थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला त्याची डेफिनेशन माहिती असणं आवश्यक आहे. सो व्हॉट इज द सायक्लिक क्वाड्रिलॅटरल? A quadrilateral whose all vertices lie on the is called a cyclic quadrilateral. आणि स्टेटमेंट, यस, थेरमचं स्टेटमेंट खूप मॅटर करतं बरं का. तुम्हाला ज्या वेळेस प्रश्न सॉल्व करावे लागतात तिथं आपण हेच यूज करणार, थेरम ऑफ अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. पण एक मार्काला जर प्रश्न आला तुम्हाला, राईट द स्टेटमेंट ऑफ थेरम ऑफ अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, तेव्हा आपण असं म्हणणार काय? Opposite angles of a cyclic quadrilateral are supplementary. काय म्हणणार? Opposite angles of a cyclic quadrilateral are supplementary. So what is the meaning of supplementary? Yes, the sum of the measures of two angles is a 180 degree. It's known as a supplementary. त्याने काय म्हटले? Opposite angles of a cyclic quadrilateral are supplementary. मग सगळ्यात पहिल्यांदा काय? डायग्राम, आणि त्याच्यामध्ये दाखवायचा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. बघ ना कसा. मग इथं यस अशी ही आपली एक डायग्राम, म्हणजे आपण तिथं काढणार सर्कल. आता काय दाखवायचं आहे रे? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. मग आपण दाखवू या पद्धतीने. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल कसाही काढा, नो प्रॉब्लेम. त्याचा शेप फक्त काय असणं महत्त्वाचं आहे की त्याचे जे व्हर्टायसेस असतील लाय ऑन द सर्कल. याला नावं देणार आपण. याला दिलं समजा ए, याला नाव दिलं बी, हा असेल सी आणि हा असेल डी. चलो ओके. आणि या सर्कलचा सेंटर इथे काही मॅटर करत नाही, पण तरी दाखवायचा असेल तर दाखवून द्या. ABCD. आता इथे ना थोडं एक क्रॉस झालेला आहे बघ, जी थोडी अशी पाहिजे होती. जाऊ दे ना, तिला काढूनच टाकू आपण. बघ, हा डी आणि हा सी बरोबर असा जोडला पाहिजे. येस, ओके. मग आता काय रे? व्हॉट इज द गिवन? काय घेणार तुम्ही गिवन? Opposite angles of a cyclic quadrilateral are supplementary. मग गिवन मध्ये काय म्हणणार? मी तर बोललो की सर्कलचं जे सेंटर आहे ते फारसं मॅटर करत नाही. मग डायरेक्ट काय म्हणणार तुम्ही? जो क्वाड्रिलॅटरल दिलेला आहे तो काय दिला आहे? सायकलिक. एक तर क्वाड्रिलॅटरल ABCD इज सायकलिक असं म्हटलं तरी चालेल, आणि क्वाड्रिलॅटरल ABCD इज सायकलिक क्वाड्रिलॅटरल असंही म्हटलं तरी चालेल. पण आपण पहिले क्वाड्रिलॅटरल म्हणतो ना, नंतर काही म्हणत बसू नका. मग काय म्हणणार स्नेहल? क्वाड्रिलॅटरल ABCD इज सायकलिक, दॅट्स इट. ओके. आणि मग आपण इथं काय घेऊ आता? टू प्रूव्ह. मग टू प्रूव्ह मध्ये काय म्हणणार तुम्ही? टू प्रूव्ह मध्ये काय म्हणाल? बोला.
ऐकून आलं? चला, क्वाड्रिलॅटरल ABCD काय म्हणणार? सायकलिक. बरोबर. आपल्याला काय टू प्रूव्ह करायचंय? ऑपोजिट अँगल्स. हा काय तुमच्याकडे सर्कल, त्याच्यानंतर हा एक झाला तुमचा सायकलिक क्वाड्रिलॅटरल, हा ए, हा बी, हा सी, हा डी. हा ए च्या ऑपोजिट झाला अँगल सी, बरोबर. बी च्या ऑपोजिट झाला अँगल डी. आणि तुम्हाला माहिती आहे आपण अँगलची नावं किती लेटर घेतो रे? एक तर 3 लेटर नेम घेतो, ए हॅलो, एक तर 1 लेटर नेम घेतो. मग इथं काय घेऊ आपण? 3 लेटर नेम घेऊ. ओके, चला मग पहिला अँगल कोणता म्हणता? अँगल ABC. ठीक आहे ना. अँगल ABC प्लस त्याचा ऑपोजिट अँगल अँगल ADC आणि सप्लिमेंटरी आहे म्हणजे काय झाले? 180 डिग्री. ही एक पेअर झाली. दुसरी पेअर कोणती घेणार? अँगल BAD प्लस BAD घ्या ना आता. BAD बरोबर आहे का? BAD BAC कसा येईल? BAC येणार नाही, तिथे थोडे ना डायगोनल आहे. BAD आणि त्याचा ऑपोजिट C म्हणजे अँगल कोणता? अँगल BCD इज इक्वल टू 180 डिग्री. हे काय करायचंय? टू प्रूव्ह. ओके, मग आता काय करायचं रे? प्रूफ घ्यायचं. इथं बी कन्स्ट्रक्शन नाही, बरोबर. मग आता काय करणार? प्रूफही खूप सोपं आहे. इन्स्क्राईब अँगल थिअरम जो आहे तो बऱ्याच ठिकाणी यूज होतो इथं. आता मी काय करणार बघ ना. पहिल्यांदा घेतो अँगल ABC, हा इन्स्क्राईब दाखवतो त्याच आर्क मध्ये, बरोबर. आणि जो आर्क ADC आहे तो दाखवतो इंटरसेप्टेड आर्क. समजलं का? बघ आता आपलं स्ट्रक्चर समजा असं आहे, असा आपला काय आहे? ABC हा अँगल आहे, दिसतोय. आणि त्याच्या समोरचा जो अँगल आहे तो आर्क जो पॉइंट आहे तो D आहे. ओके ना. मग अँगल ABC काय करणार? या आर्क ADC ला काय करणार? इंटरसेप्ट करणार. आलं लक्षामध्ये? आणि जर जेव्हा मी याला जोडणार, असा जर मी याला जोडला तर हा याला इंटरसेप्ट करणार. आलं लक्षामध्ये? यस. मग आता मी इथं काय म्हणणार? काय तो अँगल कोणता अँगल घेणार? अँगल ABC इज inscribe in arc ABC and intercepts arc कोणता रे? त्याचा ऑपोजिट आर्क पहा, ADC. ओके, बाय इन्स्क्राईब अँगल थेरम. कोणता अँगल? मग अँगल ABC इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क ADC. इक्वेशन नंबर 1. आणि रिझन देऊन टाका, इन्स्क्राईब अँगल थेरम. काय म्हणणार? इन्स्क्राईब अँगल थेरम. चला, काही अडचण कुणाला इथपर्यंत? मग आता पुढे आता एकच काम करायचं, फक्त याच्या ऑपोजिट जायचं. आता काय करायचं? याच्या ऑपोजिट जायचं. मग काय करणार? याच्या ऑपोजिट कसं घेणार? इथल्या इथेच पाहायचं. बघ ना, इथल्या इथंच पाहायचं. कसं पाहायचं बघ. अँगल ABC घेतला पहिल्यांदा. कोण घेतला? अँगल ABC. याने कोणाला इंटरसेप्ट केला? आर्क ADC ला. आता काय घ्यायचा? जो आर्क होता त्याला अँगल बनवा, जो अँगल होता त्याला आर्क बनवा. दॅट्स इट. समजलं? अशा सोप्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. पाठ करण्याची गरज नाही, डोक्याला ताण देण्याची गरज नाही. लॉजिक शोधायचे, ते यूज करायचे. मग आता काय लॉजिक करणार आपण इथं? स्टेटमेंट बदलणार आहे का? नाही, स्टेटमेंटही बदलणार नाही, फक्त नावं बदलतील अँगलचे. पहा, अँगल कोणता घेणार आता? अल्सो अँगल ADC इज ॲन इन्स्क्राईब. कुठं? मग
इन्स्क्राईब इन, काय म्हणणार, इन्स्क्राईब इन द आर्क. त्याच्या ऑपोजिट कोणता घेणार मग? ADC मध्येच ADC अँड काय म्हणणार मग? इंटरसेप्ट आर्क कोणता रे? इंटरसेप्ट आर्क ABC झालं ऑपोजिट स्टेटमेंट. बाय इन्स्क्राईब अँगल थेरम. मग काय म्हणायचं इथं? अँगल ADC इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क ABC. याला देऊन टाका इक्वेशन नंबर 2 आणि इथं म्हणणार तुम्ही काय? इन्स्क्राईब्ड अँगल थेरम. काय म्हणायचं? इन्स्क्राईब्ड अँगल थेरम. मग आता एक काम करा ना, दोघं इक्वेशन्स पहा. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 काय लक्षात येतं ते सांगा. अरे पुराव, इतका टाइम? इतका टाइम? इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 वरनं काही सापडलं नाही? वा रे वा, शाबास. म्हणजे घोकंपट्टी करणारे कार्यकर्ते की काय तुम्ही? मॅथ बी नाही ना? लॉजिक लावा मॅथ मध्ये, ऑब्झर्व करत चला. काय दिलंय, काय करायचंय, व्हॉट इज गिव्हन अँड व्हॉट इज फाइंड. हा नाही तर काय मग चालले कुकडे बी उपनत. बरोबर. मला एक सांगा, दोघं जे क्ल्यू होते मग इकडे ते संपले. म्हणजे जे मला पहिलं 2 प्रूव्ह मिळवायचं ते, मग मला 2 प्रूव्ह मध्ये काय दिसते? ऍडिशन दिसते ना. लॉजिक लावायला शिका अप्सर. तर सगळं सिलेबस संपल्यावर लावत जासा. असं पटकन समजलं पाहिजे. झाला, संपला पिक्चर अर्धा. अँगल ABC आणि अँगल ADC इकडे बघ. अँगल ABC आणि अँगल ADC काय दिसते? काय दिसते? म्हणजे आपण इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ची काय करू? ऍडिशन. बघ ना मग कशी करायची. मग इथं म्हणणार मी ऍडिंग. काय म्हणणार? ऍडिंग इक्वेशन्स. पोरा, ऍडिंग इक्वेशन्स कोणते रे? 1 and 2. या दोघं इक्वेशनची काय करतो? ऍडिशन. लेफ्ट हँड साइड मध्ये लेफ्ट हँड साइड, राईट हँड साइड मध्ये राईट हँड साइड. मग पहिली काय होती? अँगल ABC प्लस अँगल ADC इज इक्वल टू. आता पाहण्याची बी गरज नाही, डायरेक्ट तुम्ही इकडे इकडे घेऊ शकतात. बघ, 1/2 कोण घेईन पुरी? 1/2 मेजर ऑफ आर्क ADC आणि प्लस 1/2 मेजर ऑफ आर्क ABC. ऑपोजिट भेजा चालवायचा फक्त. मग यांना 2 प्रूव्ह मधलं आपलं पहिलं स्टेटमेंट आहे हे बघ. आणि ते बी मला याची काय मिळाली? लेफ्ट हँड साइड. मग मी एक शब्द लक्षात ठेवायचा. काय? कोणता शब्द आहे आपला? डोंट टच. डोंट टच म्हणजे हात लावायचा नाही, त्याला फक्त कॅरी फॉरवर्ड लिहित जायचा जिथपर्यंत तुम्हाला काय मिळणार नाही? राईट हँड साइड. सो अँगल ABC प्लस अँगल ADC इज इक्वल टू काय रे? हा जो 1/2 असेल तो काय निघाला तुमच्याकडे? कॉमन घेतला आपण काल इन्स्क्राईब अँगल थेरम मध्ये. 1/2 जर काय निघाला? कॉमन. इथं राहिला 1/2. कॉमन निघाल्यानंतर मेजर ऑफ आर्क ADC प्लस मेजर ऑफ आर्क ABC आणि पुढं. आता काय करणार बघ ना, माझ्याकडे डायग्राम अशी. हा काय होता? सर्कल. हे लक्ष दे रे भावा. आणि हा काय होता माझ्याकडे? सायक्लिक क्वाड्रिलॅटर. हा B, हा C आणि हा D. आता काय झालं पहा बरं. अँगल ABC प्लस काय मिळाला मला? अँगल ADC मिळाला. 1/2 काय निघालाय? कॉमन.
आता माझ्याकडे मेजर ऑफ आर्क एडीसी आणि मेजर ऑफ आर्क एबीसी आहे आणि मला त्या ठिकाणी मिळवायचा आहे 180 डिग्री. ते आर्क आहे, नॉट अँगल. हे आर्क आहे, आर्क. काय हे आर्क, बरोबर ना. ती प्रॉपर्टी आपल्याकडे, सम ऑफ द मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ 360 डिग्री. हे आर्क आहे. मग काय करणार, तोच तर चालत नाही ना म्हणा सर. चालला असता तर तो चालण्यासाठी हा चालण्यासाठी थोडं स्ट्रगल, थोडा अभ्यास करावा लागतो. तर तो नुसतं पाहिल्याबरोबर चालायला सुरुवात होते. जसं सोनाराकडे जर तुम्ही गेल्यात तर लगेच तो नकल्याने असली सोनं एका विदिन सेकंद पाहिल्यानंतर सांगेल का. दररोज तेच काम करतो ना तो. आपण अमावस्या पौर्णिमा अभ्यास करतो ना. आज केल्यानंतर 15 दिवसांनीच पाहू. काय करणार, जाऊ द्या ना, बोला पुढं. जर आता तुम्ही अभ्यास करत असते ना, तुमच्या लगेच एक गोष्ट लक्षात आली असती की हा आर्क जो आहे तो एडीसी आहे. काय एडीसी, आणि त्याच्यामध्ये तो ऍड करतो आहे आर्क एबीसी. हे झालं कंप्लीट सर्कल. काय झालं, आर्क एबीसी अँड आर्क एडीसी कॉन्स्टिट्यूट अ कंप्लीट सर्कल. दोघं मिळून तयार होतं एक कंप्लीट सर्कल. आणि वी नो दॅट द मेजर ऑफ अ कंप्लीट सर्कल इज अ 360 डिग्री. यस, हां असं इथे. मग आता इथे काय म्हणणार तुम्ही, सो अँगल कोणता, ए बी सी प्लस अँगल ए डी सी इज इक्वल टू 1/2. आणि यांची काय केली मग तुम्ही ॲडिशन, तर मला मिळालं एक. किंवा तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही एक स्टेटमेंट याच्या अगोदर लिहिलं तरी चालतं. काय येणार ते स्टेटमेंट मग पहा. आर्क कोणता, आर्क, आर्क ए बी सी कॅपिटलच पाहिजे. आर्क ए बी सी अँड आर्क कोणता रे, पहिले एडीसी घेतलाय का, काही ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही. आर्क ए डी सी कॉन्स्टिट्यूट, काय कॉन्स्टिट्यूट अ कंप्लीट सर्कल. म्हणजे याचा अर्थ असा झाला, कॉन्स्टिट्यूट म्हणजे दोघे मिळून. दोघे मिळून काय तयार झालं रे, एक कंप्लीट सर्कल तयार झालं. अँड वी नो दॅट व्हॉट, द मेजर ऑफ अ कंप्लीट सर्कल इज अ 360 डिग्री. आणि ते स्टेटमेंट मग काय करायचं आता, इथे लिहून घ्यायचं. लिहायचं, काय लिहिणार, सो द मेजर ऑफ अ yes, the measure of a complete circle is 360 degree. आणि मग 2 1 2, 2 1 2, 2 8 0, 2 0 0. सो काय मिळाला, अँगल एबीसी प्लस अँगल एडीसी इज इक्वल टू 180 डिग्री. आणि हेच आपलं काय होतं रे, टू प्रूव्ह. फर्स्ट टू प्रूव्ह होतं. आता मला सेकंड फाइंड करायचंय. हा, कॉन्स्टिट्यूट, बरोबर, टी राहून गेला होता है ना, कॉन्स्टिट्यूट. ओके, यस, कॉन्स्टिट्यूट अ कंप्लीट सर्कल. स्पेलिंग 99.99% चुकत नाही आपल्या, खडवण्याचं बी काम पडत नाही, किती बी मोठं राहू द्या ते. ठीक आहे, हा सुटलं असेल ते वेगळा विषय, पण त्याआधी पहिल्यांदा आठवलं मला. ठीक आहे, असो. मग आता आपण सेकंड फाइंड करणार. काय सेकंड तुमच्याकडे आता, अँगल बी ए डी प्लस अँगल बी सी डी इज इक्वल टू 180 डिग्री. कसा घेणार मग आता, सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट. पण जर तुम्हाला म्हटलं
की दाखवा कसं, तर कसं सांगणार तुम्ही प्रणव सिंग? जसं हे घेतलं ना तसंच घ्यायचं. पहिले काय म्हणणार बसा ना, मी सांगतो. एंगल BAD inscribe in arc BAD and intercept arc BCD by inscribe angle theorem. तिथे एक स्टेटमेंट मिळेल, म्हणजे एक इक्वेशन मिळणार, ऑपोजिट करून घ्यायचं. एंगल BCD इज इन्स्क्राईब इन आर्क BCD and intercept arc BAD. लक्ष दे रे. ओके, इक्वेशन नंबर 2, दोघांची ॲडिशन, सेम पॅटर्न मिळणार आणि आपण त्याला सॉल्व करणार. ओके, मग आपण इथं म्हणणार काय, सिमिलरली, काय म्हणणार, सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट, वी कॅन प्रूव्ह दॅट. मग काय प्रूव्ह करणार आहे आपण? बोला, एंगल BAD प्लस एंगल यस BCD, आणि तो येणार तुमच्याकडे 180 डिग्री. काही अडचण? हा, यस, जर तुमच्याकडे त्यांची ॲडिशन आहे तर तुम्ही दाखवू शकतात, बरोबर. मग यांची सगळ्यांची ॲडिशन किती येणार? 360 डिग्री येणार. किती येणार? 360 डिग्री, बरोबर. मग ते जर 360 आली तर या दोघांची तुम्हाला ऑलरेडी तुम्ही 2 प्रूव्ह केली. किती? 180. मग 360 मायनस 180, तो येणार 180, बरोबर. हो, असा दिमाग चालला पाहिजे. मी तुम्हाला हे शिकवण्याचा प्रयत्न करतो आहे. मार्क मॅटर करू नका, मार्क ॲटोमॅटिक मिळतील तुम्हाला. केव्हा केव्हा मार्क्स मिळतील? तुम्ही मार्कासाठी नको काम करा, तुम्ही फक्त लर्निंग प्रोसेसवरती ध्यान द्या. शिकायचं आहे मला. आता जसं या पुराने लॉजिक लावलं, जर आपण चारही अँगलची समजून 360 दाखवणार, दोघांची आपल्याला माहिती आहे, 360 मायनस 180 180 येणार, झालं टोपू. हे शिकायचं आहे तुम्हाला, की मी कसं शोधणार, हे मी कसं आणणार आहे. कळलं? हे समजायचंय तुम्हाला. मग हे केव्हा? नुसतं इथं बसून नाही, अभ्यास करून, प्रॅक्टिस करून ते पॉसिबल होणार, अदरवाईज नाही. ओके, येस.